हाय एव्हरीवन. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच होतं की तात्यांनी मला चूल पेटवून दिली होती. गॅस नव्हता, शेगडी नाही, लाईट नाही, म्हणूनच या चुलीवरती स्वयंपाक करायची वेळ आली. आता चुलीवर स्वयंपाक करायचा म्हटल्यावर सगळ्या गोष्टी आधीच तयार करून ठेवणं खूप गरजेचं होतं. इथे मी रवा, बेसन पीठ, तिखट, मीठ आणि हळद यांचं एक मिश्रण बनवून घेतलं, कारण मला बनवायचे आहेत मासे. त्यानंतर पीठही मळून ठेवलं होतं आणि पटापट सगळ्यात आधी चपात्या करून घेतल्या आणि त्याच तव्यात म्हटलं मासे वगैरे फ्राय करता येईल. चपात्या करत होते तर चपात्या करताना इतका छान सुगंध येत होता चपात्यांचा की काय सांगू तुम्हाला. मला तर माझ्या नंदेच्या सासूबाई म्हणजे मावशींचीच आठवण येत होती. प्रत्येक चपाती जशी जशी मी लाटतीये, भाजतीये तसे तसे त्यांची आठवण जास्तच येत होती. चपात्या झाल्या की लगेचच इथे मी मासे फ्राय करायला घेतले आणि इतके मासे, ताजे ताजे मासे तात्यांनी आणले होते. याच बॅटरमध्ये मी मिक्स करून, कोट करून त्याला तळून घेणार होते. तव्यामध्ये मी तेल टाकलं होतं आणि पहा, इथे आपल्याला गॅस जर असता तर गॅस मी स्लो केला असता, पण इथे मला चूल स्लो करायची म्हटल्यावरती स्वतःच हसायला येत होतं. असो चला, 2-3 लाकडं बाहेर काढली की झाली आपली चूल स्लो. आणि इथेच मस्तपैकी मी फ्राय करून घेतले. 2-4 मासेच टाकले. म्हटलं आधी मीठ वगैरे व्यवस्थित आहे का चेक करायला सांगावं आणि नंतरच बाकीचे फ्राय करून घेते. तर खूपच जाळ जास्त होता, त्यामुळे असं वाटलं की करपतंय की काय, पण छान फ्राय झाले होते. इतके टेस्टी झाले होते मासे, सगळ्यांनाच आवडले. आणि खरं सांगू तर चुलीवरच्या स्वयंपाकाची चव काय असते हे मला आज कळालं. मस्त असे मासे फ्राय झाले आणि मला खूप आनंद होत होता, मी स्वयंपाक चुलीवर करते या गोष्टीचा. त्यानंतर उरलेले जेवढे काही मासे होते तेवढे सगळे तव्यात टाकले आणि छान असे फ्राय करून घेतलेले आहेत. थोडंफार तेल कमी पडलं तर तेलही टाकत होते. इतके टेस्टी झाले होते म्हणजे काय सांगू. मला आता माझ्या स्वयंपाकावरती म्हणजे माझ्या स्वतःवरतीच मला असं कौतुक करावं वाटत होतं. इतकं टेस्टी झालं होतं. म्हणजे खरंच म्हणतात ना सगळे, चुलीवरच्या जेवणाला अगदी मसाल्यात जरी केलं ना कालवण तरी सुद्धा टेस्ट येते. आणि खरं सांगते, हे जे मुंडकी उरली होती ना मी माशांची, त्यात नुसते मसाल्यात मी फ्राय करून घेतलं आणि नुसतं पाणी टाकले, पण इतकी टेस्ट आली होती त्या रशाला सुद्धा की काय सांगावं. तोंडाला पाणी सुटलंय की नाही हे मासे बघून तुमच्या. नक्की एकदा अशा प्रकारे करून पहा. आता हे झालं सगळ्यांसाठी, पण माझ्यासाठी काय, तर माझ्यासाठी हा मस्त असा डब्बा आला होता. याच्यामध्ये होती पालकची भाजी आणि चपाती. आईंनी पाठवली होती पालकची भाजी, जी की इतकी टेस्टी झाली होती की काय सांगू. आवडला का व्हिडिओ? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू छान छान व्हिडिओ सोबत. बाय बाय.